असणार आहे, लक्षात ठेवा. बर्थडे बॉय आदित्य भालेराव आणि मयूर कांबळे खरं तर सम्राट मित्रमंडळाचे खरं तर सदस्य आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. जगदंबे चरणी प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. कॅमेरामॅनच्या बाजूने सर्वांनी तिथून साईडला बा प्लीज. ऑफिशियल कॅमेरामॅनच्या बाजूला जेवढेही प्रेक्षक किंवा खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण बाजूला व्हा, अन्यथा कॅमेरा बंद करण्यात येईल. चला पंच, चला पंच सामना सुरू करा. ओमसाई एमटीसी लाईव्ह मॉडर्न टेनिस क्रिकेट सागरदादा पराड बायकरमॅन पागण्याचा पाडा संघाचा खरं तर त्यांची वाहिनी तुम्हाला कार्यरत असताना पाहायला मिळेल. आमचे सूरज भावेश आणि उंबारलीचे आमचे प्रसन्न आमच्यासोबत जोडले जातात. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. मॅच 3 ओव्हरची असेल, लक्षात ठेवा. आता सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. मनोज पांचाल सायचरण संघाचे कर्णधार, आपण लवकरात लवकर मॅनेजमेंट टीमशी संपर्क साधा. चला प्लीज, टाइमपास सुरू आहे भरपूर, प्लीज लक्षात ठेवा. पंच सामना 3 षटकांचा असेल. हा मग काय वेळ घालवताय उगाच. नाही कमिटी असेल काही असेल पॅनल्टी लागेल, लक्षात ठेवा. नको ना, बरोबर आहे. बघा आपणच जर नियम पाळले नाही तर इतर खेळाडूंकडून आणि संघाकडून काय अपेक्षा ठेवायची. चला मॅच राहते सुरुवात, सामना सुरुवात. सामना तुम्हाला पाहायला मिळाला पहिल्या फेरीतील दुसरी मॅच सम्राट CCB आणि त्यांच्या विरोधामध्ये रामनगर बॉईज या दोन संघांमध्ये. त्यानंतर ओमसाई करवई SF बॉईज, श्री गणेश कुडसावरे सम्राट CCA, साईराज JC श्री साई बेलवली आणि त्यानंतर रमेश वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अरविंद रवी वॉन्टेड. पहिला चेंडू सोडून दिला, व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव, अतिरिक्त दाबाने धावसंख्येची सुरुवात झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. शुभारंभ सुरुवात, फक्त दिशा दिली, 1 रन मिळेल, सिंगल रन. कॅमेरामॅनच्या बाजूने सगळ्यांनी तिथे साईडला सारखा प्लीज, अन्यथा कॅमेरा बंद करण्यात येईल. फर्स्ट अँड फायनल वॉर्निंग. बॉल तयार, सुभाष भोईर यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. नो बॉल कॉल, नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. ओमसाई करवई आणि MD ग्रुप करवई मध्ये पुढची लढत असेल, लक्षात ठेवा. दोन्ही संघांचे संघनायक आपण तयार राहायचं आहे. चला काहीतरी चेंजेस आहे शेड्यूल मध्ये, आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवू. ऑन साईडला टर्न केलाय, डिक्लेअर झोन मध्ये बॉल, एकच रन तिथे मिळते. सिंगल सिंगल धावसंघा पुढे सरसावली जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. सागर सम्राट मित्रमंडळ आयोजित सागर सम्राट चषक 2025 पुढे आला. क्रीज सोडली, मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन, फलंदाज बाद.
MD ग्रुप कारवाई खरं तर MD म्हटलं की बदलापूरचं आमचे MD सरकार, त्यांचा मी नामोल्लेख करतो. यावेळेस मात्र आपण पाहतोय कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. सध्या जर तुम्ही पाहिलं प्रसन्न पूर्णपणे धाबांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये. यावेळेस मात्र आपण पाहतोय काय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, लाईन लेंथ. अंडरहँड क्रिकेट खरं तर प्रसन्न मी फार कमी कव्हर करतो, पण रोशन दत्त संतेकर अर्थानं पाहिलं तर आमचे गुरु आहेत आणि त्यांचा शब्द कधी आम्ही टाकत नाहीत. आणि त्या अनुषंगानं सागर सम्राट मित्रमंडळ सम्राट चषकमध्ये आम्ही जोडले गेलोय. 2 विकेटसाठी 500. कोणाकडून नाव देखील कळवा. लाल्या धनगर, रोहितजी धनगर यांच्या वतीनं पारदोषी. बघा योग्य नावं कळवा, कारण जाताना नाहीतर तुम्हाला अर्ध्या रस्त्यात सोडायला यावं लागेल. विकेटचं पतन झालंय नुकतंच. नाही, प्रेक्षकांना विनंती, आपण मागे उभे आहात तिथे जाऊन बाजूला उभे राहा. भरपूर जागा आपल्या क्रीडांगणावर. आणि हा विकेट जरी घेतला तरी रोहित धनगर यांच्या वतीनं 500, पण नाही. तिथे मात्र आपण पाहतोय सिंगल साठी ढकलला. हलक्या हाताने 1 रन असेल बॅटच्या साह्याने सिंगल. धावसंख्या आपण पाहतात सिंगलच्या मदतीनं आम्हाला स्कोर मित्र कळवतात. 10 धावा. पुढे ससावत बॅटची मोठी एज लागते आणि 11 धावा फलकावरती. 11 रन्स ऑन बोर्ड. सम्राट चषक 2025. एक रन इथे मिळते. ओव्हरची झाली सांगता 2 षटकाचा खेळ संपन्न. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या दाफलकावरती 13. शेवटच्या बरोबर एक सिंगल आहे. 12 धावा असतील, माफ करा. 12. पहिल्या ओव्हर मध्ये 9 होत्या आणि या ओव्हर मध्ये अवघ्या 3 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या दाफलकावरती 12. आगरी कोली कराडी समाजाला आणि खऱ्या अर्थानं शेतकरी प्रकल्पग्रस्तांना ज्यानं हक्कानं न्याय मिळवून दिला, स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीचं मी अभिवादन करतोय स्पर्धेच्या वतीनं. नवी मुंबई विमानतळाला फक्त दिबा पाटलांचं नाम संघर्ष भूमिपुत्रांचा करा राहिला. आणि बघा ना प्रसन्न, येत्या पुढच्या 4 ते 5 वर्षांच्या कालावधीमध्ये जेव्हा अनेक बाहेरील देशातली नेते मंडळी, मोठे दिग्गज खेळाडू असतील किंवा खऱ्या अर्थानं मोठे मोठे बिझनेसमॅन्स असतील, पॉलिटिशियन्स असतील, जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उतरतील तेव्हा मात्र त्यांच्या कानांवरती शब्द पडेल, वेलकम टू दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. तेव्हा मात्र आगरी कोळी कराडी समाजाला किती आनंद होईल त्या गोष्टीचा. पुढचा बॉल. पुढे ससावत खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये बॉल. 1 रन इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड वरती 13 होती आणि त्यामध्ये 1 रन ऍड झाले. 14. 14 धावा. सम्राट चषकामध्ये पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी स्वागत करतोय. चला बी फास्ट, कारण बघा 12चा पोलास आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कंप्लीट करायचा. प्रत्येक तिथे मात्र कॅच ड्रॉप करतोय. कॅचेस विन द मॅचेस. 1 रन कंप्लीट केली आहे. खरं तर कालच आम्ही स्पर्धा पाहिली, भाई चषक नवगर उरण. खरं तर प्रसन्न अवघ्या 5 धावसंख्येवरती कॅच ड्रॉप केली आणि त्या अंकेश नामक फलंदाजानं मोठी जुई संघाच्या 72 धाबांचा विक्रम नोंदवला. 22 बॉलमध्ये त्यानं 72 कुठल्या, 5 बॉलमध्ये त्यानं 3 बनवल्या होत्या, 4 बॉलमध्ये 3 बनवल्या होत्या. 5व्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली आणि 72 धाबांचा विक्रम त्या फलंदाजानं त्या क्रीडांगणावरती नोंदवला अवघ्या 22 बॉलमध्ये. ओ स्विंग अँड मिस बिहाइंड द विकेट. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक असेल.
किट्टू लॉफ केला. या फटक्याला जागा नाही. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एलिव्हेशन जास्त मिळतंय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक विकेट आपल्याला पाहायला मिळतात. तू चल मैं आया. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15. 15 रन्स ऑन बोर्ड. ओमसाई एमटीसी लाईव्ह क्रिस विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर आमचे मोठे बंधू सागर फराट, रोशन फराट यांची नामांकित वाहिनी. खरं तर मोठी जबाबदारी आहे. नुकतीच उंबारली चषकाची जबाबदारी पार पाडली. आता ढोके नाईट आणि त्यानंतर मानपाडा नाईट ही देखील जबाबदारी ओमसाई एमटीसी लाईव्ह टेलिकास्टवरती असणार आहे. आमचे भावेश असतील खऱ्या अर्थानं बॉलवर कोणता ब्रँड आहे ते देखील तुम्हाला झूम करून दाखवतील. गोलंदाजाचं नाव आम्हाला कळवा. व्हाईट बॉल. रमेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. मग आता तेच सांगतो ना, मग तुम्ही योग्य नाव पहिलेच कळवा. आहे का भरावा? येस. यावेळेस तिथे मात्र फटका चांगला खेळलाय. तत्पूर्वी मात्र आपण पाहतो 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र संधी आहे. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिल्या जात. इट्स नॉट आउट. फलंदाज बाद नाहीये तेच कळवत असताना पंचांना तुम्ही पाहताय चांगली कामगिरी पंचांची देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर आम्हाला स्कोर मित्र कळवतात 18 धावा. यावेळी चांगला फटका खेळलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आता पंचांचा इशारा. 2 धाब्यांचा आपल्याला पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्हाला कळवायचं आहे. सामनावीर कोण असेल? फलंदाजी करत असताना आघाडीला 8 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करताना 1 विकेट मिळवली. रोहित मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅचचा आपण या 2 धावा इथे मात्र मिळतात. 1 चेंडू शिल्लक असेल मला वाटतंय. 2 चेंडू शिल्लक असतील. 2 धावा आहेत. 3 डबल आल्यात. 1 डॉट आलाय. 2 चेंडूचा काही शिल्लक धावा झाल्या त्या 22. 22 धावा धावफलकावरती. डॉट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक. उमेशजी पवार यांचं या स्पर्धेच्या वतीने मी स्वागत करतोय. चेक केलं जात आहे. चेक केलं जात आहे सध्या. शेवटचा बॉल. पुढे ससाबत खेळलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळाले. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 22-22. 23चं टार्गेट. एमडी ग्रुप करबई SM बॉयज चला टॉस साठी. एमडी ग्रुप करबई आणि SM बॉयज संघाला विनंती असेल की आपण टॉस साठी तयार राहा. शिवनेरीचा वाघ उगवला. स्वराज्याचा दीप उजाळला. मराठ्यांच्या रक्तानं गड सजला आणि शिवबांचा गजर नगात दुमदुमला. छत्रपती शिवरायांना खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीनं मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. 16वा बरीचसे धोक्याचं नसून मोक्याचं ज्या राजाने आम्हाला सांगितलं हेमंतजी चौधरी यांच्या शुभास्ते आम्ही सामनावीराचा किताब देणार आहोत. सामनावीर रोहित पहिल्या मॅचचा हिरो आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचचा टॉस, तिसऱ्या मॅचचा खऱ्या अर्थानं टॉस देखील केला जाईल. टॉससाठी इन्व्हाइट करेन एमडी ग्रुप करबई आणि SM बॉयज संघाचे संघनायक आपण या. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून ज्या राजानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, मुठभर मावळ्यांना सोबत घेत असताना गनिमी काबानं दुश्मनांची खऱ्या अर्थानं पळता भुई एक केली, तो माझा राजा शिवछत्रपती. लढाई कोणती न कधी हरला, आपल्या आयुष्यात कधी ना कोणापुढे झुकला धर्मरक्षणासाठी. अशा छत्रपती धर्मवीर शंभू राजाने या स्पर्धेच्या वतीनं मानाचा त्रिवार मुजरा आणि खऱ्या अर्थानं संविधान लिहिणाऱ्या या महामानवाला अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतोय.
चला लवकर खेळा प्लीज, विनंती आहे. सागर सम्राट सीसी बी, सम्राट सीसी. खर तर रोहा परिसरामध्ये गेल्याच्या नंतर सागर सम्राट संघ तो आमचं नेहमी लक्षात राहिला. खर तर सागर सम्राट हे नाव का पडलं ते देखील प्रथम तुम्हाला सांगेन की पूर्वी खर तर बोटीने प्रवास करून नाभे गावातील खेळाडू सागर ओलांडून खेळायला जायचे, पण एक दिवस येताना वारा वादळामुळे खर तर ती बोट पाण्यात बुडाली आणि तिथे नाभे गावाच्या कॅप्टनचा त्या अपघातामध्ये मृत्यू झाला. आणि त्या अनुषंगाने त्यानंतर त्या गावाला आणि त्या गावातील संघांना सागर सम्राट हे नाव देण्यात आलं. सम्राट मित्रमंडळ आयोजित सम्राट चषक 2025 भव्य अंडरआर्म क्रिकेटची महास्पर्धा डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये प्रथमताच या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहतात. आमची MTC लाईव्हची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं आमच्या कंट्रोल रूममध्ये तुम्ही पाहतात. बिलीबॉन कर्मा, अर्थातच आमचे सुजल, सूरजला तुम्ही पाहतात. सूरज आमच्या सोबत कंट्रोल रूममध्ये, उर्फ त्याचं नाव आम्ही तुम्हाला यंदा नक्कीच आजच्या रात्रीमध्ये कळवू. भावेश आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आणि त्याचसोबत आदत वासरू उंबारलीचा आमचा प्रसन्न. गोलंदाज तयार होत आहे. गोलंदाजी मार्कवरती मुन्ना. एक्स्ट्रा रन मिळेल, एक्स्ट्रा रन मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाबांना कुठेतरी लगाम आणावा लागेल, अतिरिक्त धाबांची गती कुठेतरी कमी करावी लागेल. धाबसंख्याच्या अतिरिक्त स्वरूपात तुम्हाला कमी खर्च करावे लागतील, कारण ऑलरेडी अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आहे. यावेळेस केचून मारलाय, टॅप करण्याचा प्रयत्न, फिल्डर तिकडे, गरज नव्हती. यदा कदाचित सोडला असता तर व्हाईट बॉल मिळाला असता, पण जर तरला क्रिकेटमध्ये फारसं महत्त्व नाही आहे. पण प्रथम जर तर शिवाय क्रिकेटही नाही आहे. नाही, प्रथम मला तर वाटते मुरबाड नाईटला जोडले जात आहेत. सध्या प्रसन्न आमच्यासोबत टॅप केले जात आहेत. दोन बंधू खऱ्या अर्थाने तुम्ही पाहतात एकत्रित जबरदस्त समालोचन नेहमीच करतात. सचिन शेट राव त्यांचं नुकतं शुभागमन झालं, त्यांचं स्वागत. सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं बहुमूल्य योगदान आमच्या स्पर्धेला लाभलेलं आहे, सन्माननीय सचिन शेट शशिकांतजी राऊत साहेबांचे ते नुकतं शुभागमन झालं. आणि युवा उद्योजक तथा क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व त्या स्पर्धेच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतोय. मेन कॅमेऱ्याच्या बाजूने सगळ्यांनी साईडला बा. आयोजकांनी काळजी घ्या प्लीज, प्लीज आयोजकांना विनंती, आपण सर्वांनी तिथे काळजी घ्या. बॅटची एज मागे एक सिंगल. येस, क्या बात आहे. बघा आजच्या तारखेला खरं तर कलियुगामध्ये 10 रुपयाची पडलेली नोट कोणाला रिटर्न करत नाही. पण बघा इथे आम्हाला एक मोबाईल सापडलाय. खऱ्या अर्थानं त्या आमच्या मित्राने खरं तर क्रिकेट आहे आणि खरं तर या खेळामध्ये ही सच्चाई तुम्हाला पाहायला मिळाली. ओळख पटवायचा आहे, मोबाईल कोणता आहे आणि तुमचं पासवर्ड अनलॉक करायचं आणि मोबाईल घेऊन जायचा आहे. 6 झाल्यात. शेवटचा बॉल. क्या बात आहे. टुन्ना टुन्ना और ये मुन्ना. इथे मात्र शेवटच्या बॉलवरती पंच इशारा करतात. 1 रन असेल पंचा. येस, डेफिनेटली शेवटच्या बॉलवरती 1 धाव. षटक क्रमांक पहिले पूर्ण. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 7 ऑन बोर्ड. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये सूरज आम्हाला माहिती देत आहेत धावसंख्या करायच्या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये त्या विजयासाठी सम्राट सीसी बी ला 16. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या प्लीज. चलिए तुरंत फील्डिंग लगा लीजिए प्लीज. टाइम के साथ थोड़ा आपको कॉपरेट करना होगा. देखिए दोस्तों, समय की पाबंदी. आज 10 बजे तक का समय हमारे पास जरूर होगा. यहाँ पर 10 वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ असेल आणि दिलेल्या वेळेमध्ये आपल्या सामने योग्यरित्या पूर्ण करायचे. पहली गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई वाइट बॉल का इजाफा होता हुआ अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर की बात करेंगे. यहाँ पर 8 रन. चला प्रसन्न आपल्या जागेवरती लवकरात लवकर आपण जा, अन्यथा आजच्या दिवसाचं पेमेंट तुम्हाला मिळणार नाही. ऑन साईडला खेळला गेल्या फटक्या चांगल्या बॉलला अडवण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. पासवर्ड सांग मित्र, पासवर्ड काय?
क्या बात आहे. खर तर ज्यांनी आणून दिला त्यांना तुम्ही थँक्यू म्हणा. खर तर त्या बघा बघ मित्र त्याने आणून दिला मोबाईल. त्याला बक्षीस द्या आता प्लीज. नाहीतर अंड्या बालायला तरी बक्षीस दे बाबा. दोन सिंगल. मग मोबाईल वगैरे हरवतो तुमचं मग लक्ष कुठे असतं. बायको मागे राहील पण आजच्या तारखेला मोबाईल कुठे राहणार नाही. व्हाईट बॉल नाही एवढा मोबाईल महत्वाचाच आहे. प्रत्येकाचे सिक्रेट मोबाईल मध्येच आहेत. एवढं काय प्रसन्न मोबाईल मध्ये मग. एक रन मिळते. खर तर एकच धाव आहे. खर तर सुजल बघा सूरज फोनने मात्र सर्वांना बेड लावलाय. नवीन पिढी पूर्णपणे त्या मोबाईलच्या आहारी गेलेली आहे. कोणालाच मैदानी खेळ खेळायला आवडत नाही. प्रत्येकाला पबजी आणि इंस्टाग्राममध्ये व्यस्त राहायला आवडतं. पण या बाहेर क्रिकेटचा आनंद घ्या. क्रिकेट नसेल आवडत तर तुम्ही फुटबॉल खेळा. फुटबॉल नसेल आवडत तर कबड्डी खेळा, कुस्ती खेळा. शर्तींचा अड्डा आहे बोनिवलीला, तुम्ही तिथे अड्ड्यात जा. रमेश सलकर बाबा काही खेळू नका. सर्वात बेकार नाद. एक वेळेला क्रिकेट परवडला पण गौतमी पाटील आणि रमेश सर्कल परवडणार नाही तुम्हाला. धावसंख्या एक ने पुढे टोटल 13. आणि इथे मात्र बघा गाव भरलाय मामाचा आणि कोण नाही कामाचा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तुम्ही ऐकलं शेतकऱ्यांचा आधार, जनतेचा आधार, हक्कासाठी लढणारा खास तो सरदार, ज्यांच्या नावानं गाजतो महाराष्ट्र, दिबा पाटील आमचा अभिमान अपार. जबरदस्त संगीत तुम्ही ऐकलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा पाटलांचं नाव. धावसंख्या दाफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते एकंदरीत 17-17. टार्गेट इथे मात्र आपण पाहतोय 23 आहे. 17 झालेले आहेत. म्हणजे आता विजयासाठी अवघ्या 6 धावांची गरज. चेंडू शिल्लक 12. 12 बॉल 7 ची गरज आहे. किट्टू चला लवकर प्लीज. 12 बॉल 6 साठी काय प्लॅन बनवतात तुम्ही आता. चला MD ग्रुप करवई आणि SM बॉईज आला असाल तर लवकरात लवकर या. आणि नसतील तर साई चरण आणि विनिंग टीम मध्ये मॅच केली जाईल. नो बॉल कॉल, नो +1 2 म्हणजे अवघ्या 4 धावांची गरज. साई चरण आणि विनिंग टीम जर हरकत नसेल तर आपण खेळूयात. जर का MD ग्रुप करवई आणि SM बॉईज उपस्थित नसतील तर लॉट्स नुसारच खेळवायच्यात. ओके. सेकंड राऊंड साठी आपण खरं तर मला तर वाटते ड्रॉ होईल तिकडे. येस ती अपडेट आमच्यापर्यंत येते. ऑन साइडला टर्न केलाय. धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुढे सचावली जाते. आता जय पराजयाचं फक्त अंतर जर आपण पाहिलं 2 धाब्यांनी पुढे येईल. ओनली 2 रन रिक्वायर्ड टू विन. पुढे आलाय फटक्या चांगल्या हातांवरती ब्रश झालाय की नाही. येस झालाय डेफिनेटली. बघा त्या खेळाडूने कबूल केलं लगेच. ही खेळाडूवरती तुम्हाला पाहायला मिळते. आणि या औपचारिकतापूर्ण सामना संपला. मॅच फिनिश. सम्राट CC B संघाने जिंकला सामना. वेल प्लेड.